नजारा कसला भारी दिसतोय. हिरवं हिरवं गार गावात झाड हिरवी. पण हे सगळं जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत. एकदा पाऊस निघून गेला की सगळं वसाड दिसतंय. जय शंभो मित्रांनो, माझं नाव आकाश लोंढे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत लोकल पुण्यातच येणार आहे. कुल्फी डिलिव्हरी करणार आहे आज आपण. तर पुण्यात आज एक 7-8 डिलिव्हरी असतात. तर बघू आपण फिरू पुण्यात. जरा पाऊस पण येतोय जरा हळूहळू. चला तर निघूया आता. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय बाणेर फाट्याला. आपल्याला जायचं आहे बेवरीला. बेवरी सासवडच्या अलीकडे गाडी लोडिंगला जायचं. कंपनीतनं फोन आला होता आत्ताच. लवकर ये म्हणतोय मॅनेजर. आता जायला लागलो. बाणेर फाट्याहून आपण असं जाणार आहे दगडूशेठ मंदिर, शनिवार वाडा आणि स्वारगेट. आता ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे फक्त. चला तर जाऊ. आलं आपण चक्कर शिंदे जाता. चक्कर शिंदेचा सिग्नल द्या. ट्रॅफिक तर लागलंय दुपारी. पण आता कधी पोहोचतोय बेवरीला. गाडी लोड होणार. पहिला AC बंद झाला. फ्री कुलिंग करायला लागतं बाबा, नाहीतर गाडी लोड होत नाही. तिथे गेल्यावर 2-2 तास थांबायला लागतंय कुलिंग करायला. हे स्क्वेअर थिएटर आहे. या थिएटर सोबत लय जुन्या आठवणी बाई माझ्या. पहिल्या आयटमला घेऊन आलो होतो मी पिक्चर बघायला इथं. आता पोहोचतोय शनिवार वाड्याच्या इथं. अजून लागणार अर्धा तास जायला. ट्रॅफिक मधून निघालो होता तिथल्या. पोचलोय स्वारगेटला. कंपनीवाल्याच्या फोनवर फोन येऊन गेला. लवकर ये. इथं काय उडत यायचंय काय? ट्रॅफिक बिपिक काय नसतं त्या लोकांना. असतात लवकर ये. इथं कात्रज प्राणी संग्रहालय मित्रांनो. तुम्ही येता का नाही इथं कधी? लय थंड जानवर असतात इथली. गांजा बिंजा पाजून ठेवतात का काय काय माहित आहे का?
छत्रपती संभाजी महाराज पूल काम चालू आहे अजून कात्रज चौकात. मित्रांनो आता पोहोचतोय बापदेव घाटात. देवरीला पोहोचन 5 मिनिटात अजून. गाडी लोड करून बघू. आई जवळ चढायला अशी बस आडवी आली तर ओव्हरटेक करायला लई झाटूपट होती बाबा. त्यात पूर्ण गाड्या येत असतात. हे बघा आला आता टेम्पो बी. तर फायनली मित्रांनो पोचलोय आपण भिवरी गावात वेअर हाऊसला. टेम्परेचर पण आलंय बरोबर. आता गाडी लोड करायची आणि डायरेक्ट निघायचं रूट घेऊन. आता बघू किती रूट आहे, पुढं जायचंय. हे भिवरी गाव आहे. फुल निसर्गरम्य वातावरण, मंदिर बिंदिर. सकाळ आल्यानंतर तर मंदिरात गाणे बिणे ऐकून फुल मनाला शांत वाटतं. भारी आहे गाव, मला लय आवडतं इथे यायला. पलीकडे डोंगर, हे आपली गाडी. हे वाव मोमोचं वेअर हाऊस आहे. तिथून अख्ख्या पुण्यातल्या वाव मोमो स्टोअरला माल जातो सगळा. भाजीपाला, कोल्ड्रिंक, मोमोज, आईस्क्रीम, कुल्फी बिल्फी सगळं. ही पोर आपली. अरे यार बोला की वाटा की. यो माझा उद्याचा माल आहे. पोरं काढून मॅनेजर. कोल्ड स्टोरेज आहे. इथं टेम्परेचर असतं -24-25. आतमध्ये माणूस ठेवला तर डायरेक्ट काय होणार राव. गाडी लोड झाली आता. पेपर बी भेटल्यात. चला तर मित्रांनो गाडी बिडी लोड झाली. आता पहिला शॉप आहे आपला साळुंके विहार, कोंडवा. बघा इथून बिल्डिंग आहे फुल खतरनाक सीन आहे. असं वाटतं अख्खा पुणे दिसतं इथनं, पण तसं काय नाही. तिथं घाटात थांबलो होतो थोडा वेळ, म्हणलं थोडा व्ह्यू घ्यावा. घेतला आता व्ह्यू. आता निघतो. आलोय खाली आता. पहिली डिलिव्हरी झालेली आहे मित्रांनो साळुंके विहारची. आता चालू आहे खराडीला.
तर आलो आपण मगरपट्टा रोडला, पोहोचतो आता 5 मिनिटात दुसऱ्या डिलिव्हरीला, कराडे IT पार्क. चलो. फुल थंडी वाजते. गाडी टेम्परेचर झालंय -14. एवढंच आहे ना, लिझर्ड आहे ना जरा. चला तर मित्रांनो, दुसरी डिलेवरी पण झालेली आहे आपली. आता आपल्याला जायचं आहे कोथरूड. तिसऱ्या डिलिव्हरीला आलोय जवळ. बघा लेफ्ट साईडला वाव मोमो स्टोर. तर मित्रांनो, फायनली कोथरूडचं स्टोअर झालंय आता आपलं. आता राहिलंय आऊन, पिंपळ सौदागर, बालेवाडी आणि हिंजवडी. आता निघतोय इथनं. पाऊस चालू झालाय फुल जोरात. थांबा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, पाऊस काय थांबायचं नाव घ्यायला. आता आलो इथे SB रोडला आहे. पुढं चतुर्शृंगी आईचं मंदिर आहे नाही का. आता नवरात्रीचे दिवस आलेत, त्यामुळं बोलतो तिथे 7व्या माळीला लोक चालत येतात. त्या लोकांमध्ये मी पण मजा यायची. आता ह्या वेळेस येणार बरेच दिवस नव्हतं येत 7व्या माळीला चालत चालत. लहानपणी आलो होतो. आता तेव्हा चालू होतं एकदा, पण ह्यावेळेस यावं वाटतंय नाही का. हो, आता यावं वाटतंय म्हणलं यायलाच लागेल, कारण इथं माफी नसती बाई. चला तर तुम्हाला दाखवतो जाताना. बघा इथं मंदिर आहे थोडं पुढं. कारवाई करतात पुढं. आत्तापासूनच बंदोबस्त जोरात आहे. आज पहिला दिवस आहे घटस्थापनेचा. कशी आहे गर्दी. मंदिरासमोर वाहने लावू नये म्हणतात. बंदोबस्त जोरात आहे. आज तर पहिलाच दिवस आहे. इथून पुढं जत्राच भरलेली असते. आता हे बघा मंदिराची कमान. एक दिवस आपण याच्यावर एक मोठा व्हिडिओ बनवू सेपरेट.
आता पोहोचलोय आपण औंधला वेस्टर्न मॉल. झालं 500 मीटरच्या. वेस्टर्न मॉल औंध. पोहोचलोय आता बालेवाडी. वैतागलो राव, ट्रॅफिकने अडपळून टाकलंय. लय वेळ झालं ट्रॅफिक मध्ये. आता कुठं सिग्नल लावलंय. देवी चालली बघा बसायला. के लक्ष्य तक पहुंचने के लिए हमें आत्मनिर्भर. मित्रांनो पोहोचलो आता शेवटच्या स्टोअरला, पिंपळी सौदागरला. फुल ट्रॅफिक लागलं होतं. झालं आता शेवटचं स्टोअर आहे. काय करायला तो फोटो काढतोय. हे अरे चला तर मित्रांनो, संपलंय आपलं आजचं काम. झालं सगळ्या डिलिव्हऱ्या. शेवटची डिलिव्हरी झाली पिंपळी ग्रोव्हमध्ये. आता इथून घर आहे आपलं 10 मिनिटाच्या.